Super 30 brought to you by Tanishq, a Tata product. नमस्कार, मी एकता UCNच्या मराठी सुपर 30 मध्ये आपलं स्वागत। समृद्धीवर रील्सचा नाद जीवावर बेतला, चालकामुळे खासगी बसचा भीषण अपघात। 1.5 वर्षाच्या बाळानं जीव गमावला, 25 प्रवासी जखमी। अनेक लोकांनी पंतप्रधानांना फेकू म्हटलं, पंतप्रधानांवर नाना पटोलेंचा पलटवार। इतकी नौटंकी केली तरी नकलीपणा जनतेसमोर आला, मोदींनी देशाला किती मागे टाकलं हे सांगावं, नाना पटोलेंचा सवाल। परतवाडा प्रकरणात पोलिसांना मिळालं यश, जप्त केलेल्या 5 पैकी 3 मोबाईलचा डेटा रिकव्हर। मिळालेल्या डेटांमधून मोठा उलगडा होण्याची शक्यता, पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी डिलीट केला होता डेटा। परतवाडा प्रकरणावर हिंदू संघटनाचा आक्रमक पवित्रा, राष्ट्रपतींना निवेदन, कठोर कारवाईची मागणी। अमरावती जिल्हा महामंत्र्यांवर महिलेवर अत्याचाराचा आरोप, आरोपांनंतर पदाधिकाऱ्याची केली हकालपट्टी। गुरुकुंज आश्रमच्या गजानन महाराज मंदिर सचिव पदावरूनही काढलं, आता केवळ गुरुदेव सेवा मंडळाच्या अध्यात्म विभागात पद कायम। अमरावतीत अनैतिक संबंधाच्या वादातून वकिलावर हल्ला, माहिती मिळाल्यावर मुलीच्या पालकांनी केला हल्ला। अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला मनपाच्या कामाचा आढावा, विकास कामं वेळेत पूर्ण करण्याचे दिले आदेश। मेळघाटातील थंड हवेच्या आमजरीवर उष्णतेचा सावट, तापमान 40 अंशाचा पार, पर्यटनावर परिणाम। स्थानिक पर्यटन व्यवसायाला फटका, हॉटेल, गाईड आणि लहान व्यावसायिकांचे उत्पन्न घटलं। शालेय सहलींसाठी लालपरीला मोठी पसंती, 127 कोटींचं विक्रमी उत्पन्न। 50% सवलतीचा मोठा फायदा, उत्पन्नात गेल्या वर्षीच्या तुलनेत 33.29 कोटी रुपयांची लक्षणीय वाढ। अमरावतीच्या कारागृहातील स्वच्छतागृहाच्या छतावर गांजाचा चेंडू बाहेरून फेकल्याचा अंदाज। अज्ञातावर दाखल केला गुन्हा, कारागृह परिसरात खळबळ। महिला आरक्षण विधेयक मंजूर न झाल्यानं नवनीत राणांना अश्रू अनावर, विधेयक मंजूर न होणं दुर्दैवी असल्याचं वक्तव्य। यवतमाळमध्ये अप्सरा परिसरात भीषण आग, गाद्या रजाई कारखाना जळून खाक। सिलेंडर फुटण्यापासून थोडक्यात वाचलं कुटुंबीय सुरक्षित, मोठा अनर्थ टळला। यवतमाळच्या आळणीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, प्रेमाच्या जाळ्यात ओढून केला अत्याचार, आरोपीला अटक। यवतमाळच्या वणी शहरात अंमली पदार्थांच्या काळा बाजारावर घाला, 2 लाखांचा MD जप्त, 2 तस्करांना अटक। बुवा तिथं बाया खरात प्रकरणावर प्राध्यापक श्याम मानव यांचा अकोल्यात घणाघात आरोप, बुवांच्या संपर्कात आल्यावर वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवण्याचं आवाहन। भोंदूबाबांकडून महिलांचा आर्थिक आणि शारीरिक शोषण, अज्ञात भीती आणि श्रद्धेचा गैरफायदा घेतला जात असल्याचा आरोप। अकोल्याचे पैलपाडा येथील वन जमिनीवर अतिक्रमणाचा आरोप, वन क्षेत्रात केला जात आहे अनियमितता, बेकायदेशीर वृक्षतोड आणि अतिक्रमण। अकोल्यात बालविवाह रोखण्यासाठी अक्षय्य तृतीयेला पाळला सतर्कता दिवस, बालविवाह रोखण्यासाठी देण्यात आली शपथ। भारताची भीमज्योती यात्रा ही समाजासाठी दिशादर्शक ठरेल, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं अकोल्यात वक्तव्य। अकोल्यात माना पोलिसांची धडक कारवाई, खर्रा निर्मिती आणि गुटखा विक्रीचा भांडाफोड। अकोल्यात परशुराम जयंती निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन, मोठ्या संख्येत भाविक झाले सहभागी। अकोल्यात बजरंग दल कार्यकर्त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, समाजघातक कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी। Super 30 brought to you by Tanishq, a Tata product.